आत्तापर्यंत माझ्या प्रेग्नन्सीमध्ये जर माझी कुणी काळजी घेतली तर तो माझा नवरा आहे आणि त्याला खुश केलं मी सकाळी सकाळी गुलाब देऊन. हाय हॅलो नमस्कार, पायलच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. दिवसाची सुरुवात माझी कधीच झाली होती पण मी काय आवरलेलं नव्हतं, त्याच्यामुळे आज उशिरा आवरत होते. कारण की सकाळी लवकर उठून मला व्लॉग घ्यायला जमलंच नाही, तर मी उठले आणि आज मी किवी खाल्ली. खूप दिवसानंतर किवी खाल्ली, म्हणजे 2-3 दिवसाच्या गॅप नंतर किवी खाल्ली आणि खरंच खूप छान लागत होती. खट्टी मिठी अशी टेस्ट त्याची लागत होती. त्याच्यानंतर आम्ही बनवलं होतं एग रोल. मस्तपैकी एग रोल बनवला, म्हणजे मी प्रतीकला बनवणार होते पण मला पण खाऊशी वाटलं म्हणून मी मला पण बनवला. आणि आता माझी उलट्या बऱ्यापैकी थांबलेल्या आहेत, म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे त्या संपलेल्या आहेत. फक्त मळमळतं पण उलटी काय होत नाही. तर आमचं दही तुम्ही बघू शकता, खूप भारी असतं. आमचं स्वतःचं ब्रँड आहे मंगलमैत्री दही म्हणून. प्रत्येक दिवस एक नवीन नवीन फिलिंग देतोय. खरंच बेबीच्या छोट्या छोट्या हालचाली जाणवायला लागल्या ते, आणि खरंच मन आनंदी होते माझं, कारण मला प्रत्येक दिवसाला काहीतरी वेगळा अनुभव मिळतोय. त्याच्यामुळे खरंच मला खूप भारी वाटतंय, म्हणजे नवीन नवीन वेगवेगळी फिलिंग येते. आणि आज ज्वेलरीचा नवीन स्टॉक आला होता, त्याच्यामुळे माझा नवरा बिचारा मला खूप जास्त मदत करतो. सगळं शूट त्याने एकट्यानेच केला आज, म्हणजे नेहमी तोच करत असतो पण मला खूप जास्त त्याच्यानी हेल्प होती. आणि रात्रीचं मला स्वयंपाक सुद्धा लवकर आजकाल आवरायला लागतो, कारण माझ्या गोळ्या ज्या चालू आहेत त्या 2-2 तासानंतरच्या गोळ्या आहेत. त्याच्यामुळे मी स्वयंपाक लवकर आवरून 7 वाजता जेवायला घेते. मग बाकीच्यांना जेवण वगैरे करून मग त्याच्यानंतर मग मी भांडे वगैरे आवरून सगळं ओके करत असते. आणि मग मी गेले माझ्या बेडरूममध्ये, तर मला आठवलं की अरे माझ्याकडे एक साडी आहे, त्याचा ब्लाऊज मला शिवायला टाकायचा आहे. खूप दिवस झालं. ती साडी अशीच आहे, माझ्या मम्मीने घेतली होती ही साडी मला, तर म्हटलं ब्लाऊज शिवायला टाकूयात. तर असंच टाइमपास करत बसले थोड्या वेळ. त्याच्यानंतर मला खाऊशी वाटली आईस्क्रीम, आणि खरंच तुम्हाला सांगतेय प्रेग्नन्सीमध्ये मी आज पहिल्यांदा आईस्क्रीम खातीये. आणि तुम्हाला माझे मिनी ब्लॉग कसे वाटतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला लॉंग ब्लॉग बघायचे असेल तर यूट्यूबला जाऊन लॉंग व्हिडिओ सुद्धा बघा. बाय. असा होता माझा आजचा दिवस.